नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. मागील भागात आपण 11वे ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ विषयी माहिती जाणून घेतली. आज आपण 12वे म्हणजे शेवटचे ज्योतिर्लिंग श्री छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ गावात असलेले शिवाचे एक हिंदू मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर एक राष्ट्रीय संरक्षित स्थळ आहे जे वेरूळ लेण्यांपासून 1.5 किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर शहराच्या वायव्येस 30 किलोमीटर म्हणजे 19 मैल आणि मुंबईपासून 300 किलोमीटर म्हणजे 190 मैल ईशान्येस आहे. घृष्णेश्वराचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण आणि महाभारतात आढळतो. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या देवस्थानाला एक खूप मोठं जुनं ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. 13व्या आणि 14व्या शतकात दिल्ली सल्तनतने मंदिराची रचना उद्ध्वस्त केली. मुघल मराठा संघर्षादरम्यान मंदिराची पुनर्बांधणी अनेक टप्प्यातून झाली आहे आणि त्यानंतर पुन्हा विध्वंस करण्यात आला. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी सर्वप्रथम ते पुनर्संचयित केले आणि मुघल साम्राज्याच्या पतनानंतर इंदोरच्या राणी गौतमाबाई होळकर यांच्या प्रायोजकत्वाखाली 1729 मध्ये त्याची सध्याच्या स्वरूपात पुनर्बांधणी करण्यात आली. हे सध्याचे हिंदूंचे एक महत्त्वाचे आणि सक्रिय तीर्थस्थळ आहे आणि दररोज येथे भाविकांच्या लांब रांगा लागतात. मंदिराच्या परिसरात आणि त्याच्या आतील भागात कोणीही प्रवेश करू शकते, परंतु मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी स्थानिक हिंदू परंपरेनुसार पुरुषांनी उघड्या छातीने जावे. इतर ज्योतिर्लिंगांप्रमाणे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. पुराणांमध्ये या ज्योतिर्लिंगाविषयी अशी कथा वर्णन केली आहे. दक्षिण देशातील देवगिरी पर्वताच्या जवळ सुधर्मा नावाचा एक अतिशय तेजस्वी तपोनिष्ठ ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होते. दोघांमध्ये अतिशय प्रेम होते. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते, मात्र त्यांना संतान नव्हते. ज्योतिष गणनेनुसार हे स्पष्ट होते की सुदेहाच्या गर्भातून संतानोत्पत्ती होऊच शकत नाही, पण तिला मुलाची तीव्र इच्छा होती. त्यामुळे तिने आपल्या पतीला विनंती केली की त्याने तिच्या लहान बहिणीशी दुसरे लग्न करावे. सुधर्माला सुरुवातीला ही गोष्ट मान्य नव्हती, मात्र शेवटी त्याला पत्नीच्या आग्रहाखातर झुकावे लागले. त्यांनी आपल्या पत्नीसोबत तिची धाकटी मुलगी घुष्मा हिला विवाह करून घरी आणले. घुष्मा ही अत्यंत विनम्र आणि सदाचारी स्त्री होती. ती शिवाची परमभक्त होती आणि दररोज 101 पार्थिव शिवलिंग बनवून निष्ठेने त्यांची पूजा करीत असे. भगवान शिव यांच्या कृपेने काही काळानंतर घुष्माच्या पोटी एक तेजस्वी, सुंदर आणि निरोगी पुत्र जन्मला. या घटनेने सुदेहा आणि घुष्मा दोघीही आनंदी झाल्या. त्यांचे जीवन सुखात जात होते. पण काही दिवसांनी सुदेहाच्या मनात कुविचारांचा जन्म झाला. ती विचार करू लागली की आता या घरात माझे काहीच उरले नाही, सर्व काही घुष्माचेच आहे. हे विचार तिच्या मनात रुजू लागले. हळूहळू हा कुविचार तिच्या मनात एका विशाल वृक्षासारखा वाढला. दरम्यान घुष्माचा मुलगा मोठा झाला आणि त्याचे लग्नही झाले. एका रात्री सुदेहाने त्याचा निर्घृणपणे खून करून त्याचे शव त्या तलावात टाकले जिथे घुष्मा दररोज पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन करत असे. सकाळी ही बातमी समजताच संपूर्ण घर शोकसागरात बुडाले. सुधर्मा आणि त्याची सून आक्रोश करू लागले, पण घुष्मा मात्र नेहमीप्रमाणे शांत राहून भगवान शिवाची उपासना करत राहिली, जणू काही घडलेच नाही. पूजा संपल्यानंतर ती पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे निघाली. तेव्हा अचानक तिचा पुत्र तलावातून जिवंत बाहेर आला आणि आईच्या चरणांवर कोसळला, जणू काही तो कुठे गेलेलाच नव्हता. त्याच वेळी भगवान शंकर प्रकट झाले. ते अत्यंत क्रोधित होते आणि त्यांनी सुदेहाला आपल्या त्रिशूलाने दंड देण्यास सिद्ध झाले. मात्र घुष्माने हात जोडून त्यांची विनंती केली, प्रभो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया माझ्या या दुर्दैवी बहिणीला क्षमा करा. तिने नक्कीच घोर पाप केले आहे, पण तुमच्या कृपेने मला माझा पुत्र पुन्हा मिळाला आहे. तसेच माझी आणखी एक प्रार्थना आहे, लोककल्याणासाठी तुम्ही इथे सदैव निवास करावा. भगवान शिवांनी तिच्या ह्या दोन्ही मागण्या पूर्ण केल्या आणि त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट झाले.
सती शिवभक्त घुष्मा हिच्या आराध्य असल्यामुळे त्यांना घुष्मेश्वर महादेव असे नाव मिळाले. पुराणांमध्ये या घुष्मेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्त्व फार मोठ्या प्रमाणावर वर्णन केले आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने लोकांना या लोकात आणि परलोकातही उत्तम फळ प्राप्त होते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग काळ्या दगडाने बांधलेले असून हे 44,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरले आहे. या मंदिराच्या अंतर्गत आणि बाह्य भिंतींवर नाजूक शिल्पकाम आणि सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराच्या गर्भगृहात ज्योतिर्लिंगाची मूर्ती प्रतिष्ठित असून मुख्य प्रवेशद्वारासमोर भगवान शिवाच्या प्रिय भक्त नंदीची एक भव्य मूर्ती आहे. घृष्णेश्वर मंदिर हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. हे शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे आणि त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. इथे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक येतात आणि शिवपूजा करतात. भक्तांच्या श्रद्धेनुसार इथे दर्शन घेतल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा 12 ज्योतिर्लिंगांचा हा स्पेशल भाग आता समाप्त झाला आहे. पुढे देखील आम्ही तुम्हाला अशाच पद्धतीने नवनवीन गोष्टींबद्दल माहिती पुरवू. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. हर हर महादेव.